हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी छान असा नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। तर सगळ्यांना उपयुक्त असा व्हिडिओ आहे। तर आपण ज्या आपल्या महागड्या साड्या घालतो तर त्या साड्यांना बाहेर ड्रायक्लिंग करावी लागते, तर खूप सारे पैसे जातात। तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे घरच्या घरी ड्रायक्लिंग कशी करायची साडीला, आणि 5 रुपयामध्ये आपली घरीच साडी ड्रायक्लिंग कशी करायची ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर एकदम उपयुक्त गोष्ट आहे आणि छान अशा आपल्या सुंदर सुंदर साड्या असतात, डबल कॉम्बिनेशन कलरच्या साड्या असतात, त्याचे कलर वगैरे जातात, मग आपली साडी खूप पैशाची असते, ती खराब होते। तर घरच्या घरी छान अशी आपण ड्रायक्लिंग करू शकतो। आणि कोणी नाही का ड्रायक्लिंगला द्यायला कोणी नसतं, मग आपल्या साड्या तशाच पडून राहतात, मग आपण आपली साडी घरच्या घरी छान अशी ड्रायक्लिंग करू शकतो। तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की घरच्या घरी अगदी 5 रुपयामध्ये आपण साडीला ड्रायक्लिंग कशी करणार। एकदम छान अशी ड्रायक्लिंग होते आणि बाहेर म्हटलं की लगेच 200, 250, 300 रुपये घेतात ड्रायक्लिंगला, आणि पैसे गेले तरी पण 8-10 दिवस आपली साडी त्यांच्याकडेच राहत असते। तर आपल्याला जेव्हा आपल्या घरी वेळ असतो तेव्हा आपण आपली साडी ड्रायक्लिंग करू शकतो। तर आणि आपल्या कला पण तिथं म्हणजे नाही का सादर केली जाते की आपल्याला आपली वस्तू कशी ठेवायची, आपण आपल्या वस्तूची आपण काळजी पण घेत असतो। तर आपण आपल्या वस्तूची काळजी घेता छान अशी ड्रायक्लिंग करू शकतो। तर त्या ड्रायक्लिंगला लागणारं साहित्य काय ते तुम्हाला मी दाखवते की ड्रायक्लिंग करण्यासाठी लागणारं लिक्विड कसं तयार करायचं ते। तर चला मी तुम्हाला दाखवते की त्या साडीला ड्रायक्लिंग करण्यासाठी लिक्विड कसं तयार। छान असं पाणी घ्यायचं एका पातेल्यामध्ये, त्यामध्ये आपला कुठला पण घरात जो असेल तो शॅम्पू टाकायचा, क्लिनिक प्लस कुठलाही आपण टाकू शकतो। तर मी हा माझ्या घरातला पपयाचा शॅम्पू घेते, 1 चमचाभर टाकायचा त्यामध्ये। त्यामध्ये थोडंसं विनेगर टाकायचं 1 चमचा, जो आपण विनेगर टाकायचं, त्यामध्ये नमक पण टाकायचं। नमक टाकल्यानंतर आपला साडीचा कपड्याचा कलर जात नाही म्हणून आपण थोडंसं त्यामध्ये नमक पण टाकायचं। बघा, आपण नवीन कपडा आणल्यानंतर आपण नमकच्या पाण्यातनं काढून वाळायला घालतो, त्यासाठी नमक टाकायचं। थोडंसं कंडिशनर टाकायचं, कुठलं पण चालेल, कुठलं पण टाकायचं कंडिशनर। असं नाही की एकच प्रकारचं टाकायचं, आपल्याकडे जे असेल ते टाकू शकतो आपण। तर थोडंसं टाकलं, शॅम्पू, विनेगर, कंडिशनर आणि नमक टाकायचं आणि छान असं ढवळून घ्यायचं। ढवळल्यानंतर आपण छान अशी ड्रायक्लिंग करूयात। जे आपण लिक्विड तयार केले ना, त्या लिक्विडमध्ये छान असा रुमाल ओला करून घ्यायचा आणि पिळून घ्यायचा, आणि त्यामध्ये ना थोडंसं पाणी राहिलं पाहिजे, थोडंसं एकदम ड्राय नाही करून घ्यायचा। चला मी पदरपासून चालू करते। छान असं त्याची काठ छान पुसायची, मी टिपवाय घेतलाय, टिपवायवरती साडी मांडली, मी तसंच करत असते दरवेळेस, आणि एकदम छान असं पुसून घेते। आणि पुसत आपली साडी पूर्ण पुढे आपण इस्त्री कशी करतो तसं पाठीमागे साईडला सोडायची, आणि आपण असं पुढं पुसत जायचं छान असं। आणि काठ जरा छान पुसायची, असे फॉलची बाजू वगैरे असते ना ती छान पुसायची। जे डबल कॉम्बिनेशनच्या साड्या असतात ना, त्यांना पाणी ना वेगवेगळं काढायचं। एका कलरच्या साडीला पाणी वेगळं, म्हणजे आपल्या कलरच्या साडीला ना कलर मिक्स नाही होत। आता ह्या साडीचं काय माहिती आहे का, ह्या साडीचा कलर जात नाही म्हणून मी एकच लिक्विड तयार केलं आहे, आणि आपली साडी पण छान होते घरच्या। तुम्ही कुठला पण शॅम्पू, कंडिशनर वापरू शकता, पण मीठ टाकायला विसरायचं नाही। मीठ टाकल्याने ना आपला साडीचा कलर पक्का होतो, म्हणजे कलर जात नाही मीठ टाकल्यानंतर, म्हणून आपण त्यामध्ये मीठ टाकायचं 1 चमचाभर, आणि गुलाब पाणी पण टाकायचं। ऑप्शनल आहे गुलाब पाणी, पण मी टाकत असते, छान आहे माझ्याकडे म्हणून मी टाकत असते। मग शॅम्पू आणि कंडिशनर आणि मीठ आणि विनेगर, जे आपलं चायनीजला वगैरे वापरतो ना घरात असतं बघा, ते 1 चमचा टाकायचं, आणि ते छान असं लिक्विडने आपली साडी घरच्या घरी छान होते। जेव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा आपण आपली अशी एक साडी पण करू शकतो। मी जेव्हा मला जास्त वेळ असतो तेव्हा मी माझ्या साड्या दुपारच्या वेळेत 2 ते 3 तासात अशा सगळ्या साड्या छान अशा ड्रायक्लिंग करते।
आणि कधी पण साड्या कुठला पण ड्रेस कपडा झाला काय झाला ना तो सावलीत वाळायला घालायचा. सावलीत वाळायला घातला ना कुठल्याच कपड्याचा कलर जात नाही. बघा उन्हामध्ये साडी वगैरे काही वाळायला घातली तर जी उन्हाच्या बाजूला साडी असते ना वरच्या बाजूला त्या साडीचा बघा कपड्याचा ना असा फेंट कलर तयार होतो. त्यासाठी कुठलाच कपडा उन्हामध्ये वाळायला घालायचा नाही. छान असं आपली साडी पुसून घ्यायची. मधनं हा नॅपकिन पण आपला पिळून घ्यायचा त्या पाण्यामध्ये. तुम्हाला ते पाणी दाखवेल मी कसं एकदम आपल्या साडीतनं जे काही खराब निघलेलं आहे ना असं कसं काळं झाले ते दाखवेल मी तुम्हाला. छान होतं. बाहेर आपण जे साडी ड्रायक्लिंगला टाकतो तर तिथं 200, 250, 300 रुपये घेतात आणि पैसे जाऊनही आपली साडी लगेच मिळत नाही. आपल्याला इमर्जन्सी वगैरे असेल तर आपण घरच्या घरी एक 5 ते 10 रुपयात आपली ड्रायक्लिंग होते घरच्या घरी आणि छान वाटतं आपल्याला. आणि आपली कुठेतरी पैशाच्या बचतीपेक्षा आपल्या हातची कला इतकी छान वाटतं ना. आपण स्वतः आपलं कुठली गोष्ट केली ना तर आपल्यालाच खूप छान वाटतं. आपल्याला येतंय आणि आपल्याकडनं सक्सेस झाले ह्या गोष्टी. मी नेहमी काहीतरी शोधत असते की मला काय येतंय आणि त्यातनं मला माझं नाही का एकदम सक्सेसफुली झाले आणि मी ते करतच असते. माणूस कधी पण चुकूनच सुधरत असतं. कुठली पण गोष्ट भाजी झालं काय झालं एकच भाजी 2-3 वेळा केली तर त्याची वेगवेगळी टेस्ट येते. असं कुठले पण काम हातात घेतलं ना ते छान करायचं कधी पण सक्सेसफुली होत असते. आता घरी ड्रायक्लिंग कशी करायची आणि होईल का मग काय करायचंय आपण ड्रायक्लिंगलाच टाकू आणि छान करून बघायचं. काय हरकत आहे. करून बघितल्यानंतर कळतं आपल्याला की छान होती की नाही होती. आणि आपल्या हातची कला आहे ना आपल्या हाताने केल्यानंतर आपल्याला आनंदच होणार. त्यासाठी कर आणि खूप काही वेळ लागतच नाही. एक 10 मिनिटं खूप झाले. खूप आपल्याला छान असे पुसून घेतल्यानंतर एक 10 मिनिटं घरात छान असे सुकून द्यायची आणि एकदम थोडीशी सुकल्यानंतर 10 ते 15 मिनिटात आपल्याला त्या साडीला प्रेस करायचं आणि छान आपली साडी ड्रायक्लिंग झाली. हे माझे ड्रेससुद्धा मधनं असे जे आपले छान ड्रेस असतात ना ते छान असे ड्रायक्लिंग करून घेते घरी आणि त्याला प्रेस करते. छान ठेवते मी व्यवस्थित. ड्रायक्लिंगला टाकायचे मग ते कधी आणायचे असं खूप त्यामध्ये अडथळे निर्माण होतात. जे आपलं फॉल आहे ना तो छान पुसून घ्यायचा. फॉलच्या बाजूला जरा जास्त साडी मळलेली असते त्यामुळे छान असं पुसून घ्यायचा. मोठा टेबल असला का पटपट होतं. मी टिपॉयवरती घेतलं त्यामुळे थोडासा वेळ लागतं असं थोडंसं पुढं पाठीमाग करायला. अशी जरी असते ना साडीला जरी त्याला पण छान असं नेट पण लावून घेऊ शकतो आपण. नेट लावल्यानंतर साडीला ना जे काय असे दोर आहेत का हे आपले गुंतत नाही. आता ह्या साडीला जास्त नाही ही खूप म्हणजे नाही का जास्त किमतीची साडी त्यामुळे जास्त किमतीच्या साड्यांना जास्त काही नसतं. ह्याला नाही आहे बघा. मी तुम्हाला स्विच करून दाखवा साडी कशी येते. आधी आपल्याला उलट्या बाजूने आतल्या बाजूने जरा जास्त मळलेली असते ना फॉलच्या बाजूला त्यामुळं मग ती पहिल्या बाजू आतमधली पुसून घ्यायची. एकदम आपल्याला पाण्यावरूनच कळतं की आपल्या साडीतनं किती मळ निघलाय ते. एकदम असं आपण पाण्यात तर नाही घालू शकत साडी. आता पाठीमागच्या बाजूने आपली झाली साडी म्हणजे उलट्या बाजूने. आता तुम्हाला सुईची साडी दाखवते मी माझी कशी आहे. त्याच बाजूने आपण सुईची साडी करायची आणि एकदम छान अशी तशीच पुसून घ्यायची. एकदम छान अशी सुईच्या बाजूने पण पुसून घ्यायची आणि काठांना जरा जास्त दाब देऊन पुसायचं. असे पुसता जे काय आपल्या गुढ्या वगैरे असतात साडीला काठाच्या बाजूने तेही छान अशा प्लेन होतात म्हणजे मोडतात
मग आपल्याला प्रेस करायला पण काही त्रास होत नाही. छान असं प्लेन पुसून घेतल्यानंतर थोडीच राहिली आता. झाली आता आपली साडी एकदम छान अशी पुसून. सगळे डाग वगैरे निघतात पुसल्यानंतर छान असं. फायनली आपली साडी आता पुसून झाली. तुम्हाला दाखवते मी साडी कशी झाली ते. छान अशी सगळे डाग वगैरे निघतात, मस्त व्यवस्थित निघतात. सगळी झाली आहे साडी. बघा आपली साडी सगळी छान अशी व्यवस्थित झाली आहे. सगळे डाग निघलेत. 2-3 वेळा साडी घातली तरी आपल्याला नाही का थोडीशी मळती वगैरे, मग थोडंसं त्यातनं काळपट पाणी वगैरे निघतं. पूर्ण साडी पण आपण पाण्यामध्ये घालू शकत नाही. आपल्या छान छान साड्या असतात त्यामुळे आपण काय पाण्यात घालू शकत नाही. पुसल्यानंतरच बघा किती छान असे तिला हे झाले, शाईन आल्यासारखी झाली आहे छान अशी. याची थोडीशी आता आपण पुसल्यामुळे थोडी ओल्ली ओल्ली झाली आहे ना. आता ते सुकाय घालायची आणि सुकायला पण आपण सावलीतच घालायची. एकदम शाईन मारायला लागली. हे बघा छान झाली आपली ड्रायक्लिंग. आता त्याला छान अशी घडी घालून घ्यायची आणि सावलीमध्येच वाळायला घालायची. एक 10 ते 15 मिनिटं सावलीमध्ये वाळून द्यायची साडी आणि छान अशी प्रेस करायची. प्रेस करायची गरज नाही, की छान अशी आपण नॅपकिनने साडी एकदम प्लेन करून घेतली. छान अशी एकदम क्लीन झाली बघा साडी. छान अशी आपली साडी क्लीन झाली आहे एकदम छान. एक 5 ते 10 रुपयामध्ये. आता तिला छान अशी मी ह्या टेबलवरतीच वाळायला होते. थोडीशी आता आपण पुसल्यामुळं थोडीशी वल्ली वल्ली आहे त्याच्यामुळे हे बघा असं. आता सुकलं किती शाईन द्यायला लागली साडी आता छान अशी. एक 10 ते 15 मिनिटात तिला छान अशी आता सुकून देते फॅन लावून सावलीमध्येच. मग त्याला छान अशी प्रेस करायची. पाणी दाखवते तुम्हाला मी कसं झाले बघा. आपल्या साडीमधनं किती गढूळ पाणी निघले बघा. असं घरच्या घरीच आपण करू शकतो. 2दा बदललं मी. पहिलं एकदम फॉल खराब झालेला म्हणून पहिलं सोल्युशन केलं, असे नाही का पुसून काढले. नंतर परत मी दुसरं सोल्युशन केलं. हे बघा पाणी कसं झाले. तरी पण 10 ते 15 मिनिटं अशी छान वाळून दिली. 10-15 मिनिटं झाले. आता छान असं त्याला प्रेस करते मी. इस्त्री तापत घातली आहे मी. आता त्या साडीला प्रेस करते आणि दाखवते तुम्हाला मी साडी आपली कशी ड्रायक्लिंग झाली ते. तापायला ठेवली आहे. आता छान अशी तिला प्रेस करून घ्यायची. प्रेस करून घ्यायची व्यवस्थित आधी. इस्त्री तापली आहे. छान अशी त्याला प्रेस करते मी. एकदम थोडीशी दाबून मस्त प्रेस करायची. छान असे सगळे काठ व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचे. सगळ्यात पहिले काठ करून घ्यायचे छान असे. पूर्ण साडी झाली आता प्रेस करून. छान असा आता शेवट पदर राहिला, पदर करून घेते. छान असा पदर प्रेस करून घ्यायचा पूर्ण. साडी पूर्ण प्रेस करून झाली आपली छान अशी एकदम कडक. एकदम शाईन मारायला लागली साडी आता. एकदम सुंदर. आपण जे बाहेरनं जसे आपण ड्रायक्लिंग करून आणतो तशीच सेम एकदम छान असा स्मेल. छान कडक कडक एकदम मस्त झाली आहे साडी. आणि साडी नेहमी आपण काय करतो की उन्हात वगैरे कपडे वाळायला घालतो. ते काय उन्हात कपडे वाळायला घालण्यात कधी पण टाळायचं. कारण उन्हात कपडे वाळायला घातली की कपड्यांचा खूप सारा कलर जातो आणि आपले लवकर कपडे खराब होतात.
अशी आपली साडी ड्रायक्लिंग झाली आहे. फक्त आणि फक्त 5 रुपयामध्ये साडी ड्रायक्लिंग झाली आपली छान अशी. हे बघा छान इस्त्री वगैरे एकदम मस्त. हे पहा पूर्ण छान अशी झाली आहे. साडीकडे पाहून वाटत सुद्धा नाही की घरच्या घरी ड्रायक्लिंग झाली आहे म्हणून, आणि कोणाला वाटणार नाही की पैसे वाचावेत म्हणून. तर छान असं आपण घरच्या घरी 5 ते 10 रुपयात छान अशी ड्रायक्लिंग करू शकतो. आणि घरच्या घरी आपले कमी पैशात ड्रायक्लिंग केल्यानंतर आपण आपल्या साड्या एकदम छान अशा ड्रायक्लिंग करू शकतो. आणि महिन्यातून 2दा आपण वेळ काढून आपल्या साड्या का म्हणून नाही छान अशा क्लीन करू शकत. आणि आपले पैसे वाचल्यानंतर बचत पण होऊ शकते. नंतर ही साडी केली मी ड्रायक्लिंग. तर कसा वाटला व्हिडिओ? छान असा उपयुक्त आणि सगळ्यांच्या उपयोगाचा आहे हा व्हिडिओ. तर जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ छान आहे. आणि बाहेर ड्रायक्लिंग करण्यापेक्षा घरच्या घरी मी घडी पण घातली छान अशी, जणू काही आपण विकतच ड्रायक्लिंग करून आणली अशी वाटायला लागली छान अशी. तर कशी वाटली माझी ड्रायक्लिंग साडीचा व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. असाच मी नवीन छान असा व्हिडिओ घेऊन येणार आहे पुढचा. तर सगळ्यांनी माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.